नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये चिकन दम बिर्याणीचा व्हिडिओ आहे। त्याच्यासाठी इथे मी 1.5 किलो स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्यात, 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। आणि दही घेताना फक्त ते दही ताजं असलं पाहिजे, आंबट घ्यायचं नाहीये। आता 1 वाटी दही मी याच्यामध्ये घालते आहे आणि दही घातल्यानंतर चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत मी तांदूळ जो घेतलेला आहे तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। आणि हा मी बिर्याणी बासमती चावल घेतलेला आहे। तांदळामध्ये आपण 1.5 किलो तांदूळ घेतला की त्याच्या 3 पट पाणी घालायचं आहे आणि 2 चमचे मीठ घालायचं आहे, 2 चमचे तेल घालायचं आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं। मसाल्यासाठी 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर आणि 4 टोमॅटो घेतलेत, 2 लसणाच्या कांड्या घ्यायच्या, सोलून घ्यायच्या आहेत त्या आणि 4 तेजपत्त्याची पानं, 2 स्टार फूल, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे आणि 2 दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत। आणि हे आपण गरम मसाला जो घेतला तो आपण ह्या पुदिन्यावर घालायचा आहे आणि ह्याची एकत्र पेस्ट करून घ्यायची आहे। आणि हा मेन मसाला आहे, याच्यामध्ये 15 ते 16 हिरवी इलायची घेतली आहे मी आणि अद्रक घेतलेला आहे। मेन मसाला हा बिर्याणीतला हा आहे। आणि 1 किलो कांदा जो घ्यायचा आहे तो पातळ चिरून घ्यायचा आहे, 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। खूप ह्याला असा आपण गोल्डन ब्राऊन असा कडक करायचा नाही आहे, फक्त हा छान शिजला पाहिजे, म्हणजे आपण ज्यावेळेस चिकन घालणार नंतर त्यावेळेस हा एकदम गाळ होऊन जाणार। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर आवर्जून घाला, म्हणजे कांदा पटकन शिजला जाईल। आणि आता गॅसची फ्लेम मी फुलच ठेवलेली आहे, कांदा शिजतोय आणि एकीकडे आपण आपला राईस जो ठेवलेला आहे तो पण शिजतो आहे। राईस शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। आणि आता कांदा बघू शकता तुम्ही छान शिजत आलेला आहे। मी कढईमध्ये आत्ता घेतलेला आहे आणि आता मी जे पातेलं बिर्याणीसाठी घेतलेलं आहे, आता तुम्ही तांदूळ बघू शकता 70% शिजून झालेला आहे। आता मी काढून घेते परातीमध्ये, म्हणजे सुटसुटीत होणार। आपण आधीच जर तांदूळ काढून घेतला तर भात एकदम व्यवस्थित छान मोकळा होतो। एकाच प्लेटमध्ये घालायचा आहे, परात घेतलेली आहे मी, बघू शकता तांदूळ खूप छान झालेला आहे। आणि आता या भातावरती आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे साजूक तूप घालायचे। कारण काय, तांदूळ आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण निघून जात असतं। त्यामुळे मी आत्ता याच्यामध्ये परत मीठ घातलेलं आहे आणि तूप घातलेलं आहे, म्हणजे तुपामुळे भाताला खूप छान चव येईल। आणि गरम असतानाच हा मिक्स करून घ्यायचा, तोपर्यंत कांदा एकीकडे शिजतो आहे। आता पातेलं रिकामं झालेलं आहे, पातेलं जाड बुडाचंच घ्यायचं आहे। पातेलं आता रिकामं झालं की इथे मी कांदा पण जो कढईमध्ये शिजून घेतलेला आहे तो मी आता पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते आहे, म्हणजे आता एकाच जमामध्ये आपण ही बिर्याणी करून घ्यायची। ही बिर्याणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त 1 तास वेळ लागतो। पटापट आपण सगळी प्रोसिजर करायची आहे। आणि आता हा मसाला पण वाटून झालेला आहे, दुसरा मसाला पण ड्राय, आपण हा मेन मसाला आहे अद्रकचा आणि इलायचीचा, तो झालेला आहे। सगळ्यात आधी कांदा घातला, कांदा परतून झाला की हा मसाला लगेच आपण याच्यामध्ये घालायचा आहे। कांद्यामध्ये हा मसाला एकदम छान मिक्स झाला पाहिजे, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे, कारण बिर्याणीला सगळी जी चव आहे फक्त ही या मसाल्याचीच आहे। कारण आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्त गरम मसाले घेतलेले नाही आहेत, फक्त तुम्ही 10 रुपयाचं मिक्स पॅकेट जरी आणलं ना गरम मसाल्याचं, तो मसाल्याचं पॅकेट जरी तुम्ही याच्यामध्ये घातलं तरी बिर्याणी अफलातूनच बनणार आहे। फक्त तांदूळ घेताना काळजी घ्यायची, तांदूळ खूप छान घ्यायचा आहे। आता अर्धा चमचा हळद घालायची, 2 चमचे मिरची पावडर आणि आता हे चिकन जे आपण दही लावून ठेवलेलं आहे ते चिकन फक्त याच्यामध्ये घालायचं आहे। तर आणि हा हिरवा मसाला जो वाटून घेतलेला आहे पुदिन्याचा तो याच्यामध्ये घालायचा आहे। झालं आपलं चिकन रेडी। आता फक्त झाकण ठेवलं, 10 मिनटामध्ये आपण चिकन जास्त शिजून घ्यायचं नाही, फक्त 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे। आणि फक्त 10 मिनटं चिकनमध्ये झाकण ठेवलं की आता तुम्ही ह्याला बघू शकता तेल पण छान सुटलेलं आहे आणि जे काही दह्याचं पाणी जे सुटणार आहे ते पण आता घट्ट झालेलं आहे। आणि आता फक्त गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि चिकन पण आता शिजलेलं आहे, जास्त शिजलेलं नाही, तुम्हाला मी दाखवते चिकन कितपत शिजलेलं आहे। ते चमचा जो आहे तो आतपर्यंत चिकनचा जात नाही आहे, कारण चिकन आणि नंतर तांदूळ आपल्याला दोन्ही अर्धा अर्धा शिजून घेतलेला आहे, त्यामुळे ते एकत्र नंतर कुक करायचं आहे। आता फक्त एकच लेअर मी घालते भाताचा, पूर्ण भात जो आहे 1.5 किलो चिकन खाली आहे आणि वरती सगळं राईस आहे। आणि आता राईस पूर्ण मी सगळीकडे घालून घेते। याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना जो आपण घालतो तो नंतर काळा पडतो, त्यामुळे मी हा सगळा वाटूनच घातला आहे, म्हणजे याची सगळी एकजीव चिकनमध्ये चव जाणार आहे।
आणि आता तुम्हाला जो हवा तो रंग वापरायचा आहे. मी फक्त ग्रीन आणि येलो रंग वापरलेला आहे. आणि जास्त व्यवस्थित कुक होण्यासाठी, जास्त दम लागण्यासाठी याच्यामध्ये आपण 2 पेपर फॉईलचे लावलेले आहे. म्हणजे तुम्हाला याला पिठाचा गोळा जो आपण भात बनवल्यानंतर लावतो तो लावायची गरज नाही आहे. फक्त फॉईल पेपर लावायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. अगदी छान दम लागते, वाफ अजिबात बाहेर जात नाही. आणि फॉईल पेपर लावल्यानंतर 25 मिनिटासाठी गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे. आणि खाली जर वाटलंच तर तुम्ही तवा ठेवा. आता 25 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मी आता झाकण काढते आहे आणि एकदम छान बिर्याणीला खूप मस्तपैकी दम लागलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मी बिर्याणीचं झाकण काढलेलं आहे आणि खूप सुटसुटीत झालेलं आहे. मस्तपैकी 31च्या पार्टीला तुम्ही हा बिर्याणीचा बेत नक्की करा. खूप सोपी पद्धत आहे, कोणीही बनवू शकतं. आणि प्लेटमध्ये मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने बिर्याणी राईस बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.